कालचे मॅचचे मॅन ऑफ द मॅच मयूर वाघ यांनी ट्रॉफी घेण्यासाठी यायचं आहे. मी काळे साहेबांना विनंती करेल त्यांना मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी द्यायची. मयूर वाघ. सिन्हा साहेब. चला, आजच्या सुपर 8 मधील दुसरी मॅच. पुन्हा एकदा मी सांगू इच्छितो की 4 षटकांची लढत असेल. आमचे मुख्य पंच पुण्याचे निक्सन सर, 4 ओवर का मैच होगा. पहला ओवर पावर प्ले होगा और दोनों इनिंग मिला के, सर ये बहुत इंपॉर्टेंट, दोनों इनिंग मिला के एक ही रिव्यू होगा पूरे मैच में, दोनों इनिंग मिला के. अखिलेश भाई थैंक यू. चला, शुभेच्छा दोन्ही टीमला. भूषण भालेराव, दोन्ही इनिंग मिळून एकच रिव्ह्यू असेल. थँक्यू. पहिला चेंडू. ओ, पहिलाच बॉल. ओ, इट्स अ 6 रन्स. अखिलेश, नासिक एक्सप्रेस. फिल्डिंग करणारा संघ जो आपण बघतोय तो मोहम्मद शमीम शेख यांच्या नावाने म्हणजे MSS. तर बॅटिंग करणारा संघ सन्मान्य भूषण भालेराव आणि राकेशजी पुराणे यांचा संघ टीम भूषण 11. या दरम्यान बॅक ऑफ द लेंथ ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. भूषण 11 संघाकडनं सलामी जोडी आपण बघतोय. नामदेव गुलूम आणि उमर शेख. नामदेवच्या बॅटमधनं पहिला एक षटकार आलाय, मात्र स्ट्रोक चांगला होता. मात्र MSS संघाच्या खेळाडूकडनं इथे फार मोठी चूक झाली. हाताला टाळी देत चेंडू सरळ सीमा रेषेच्या बाहेर गेला आणि षटकार मारून इथे नामदेवने आपलं आणि संघाचं अकाउंट ओपन केलं. चांगला बॉल या वेळेस. ओ, इट्स अ नॉन प्लेबल. खेळण्यायोग्य चेंडू नव्हता. या कारणामुळे मुख्य पंचांकडनं इथे नो बॉल, व्हाईट बॉल घोषित केला. एक अतिरिक्त धाव मिळेल. धाव संख्या 1 ने पुढे जाईल. 8 या व्हाईट बॉलच्या मदतीनं. हलक्या हाताने चेंडूला इथे पुश केलंय. शॉर्ट कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. सेन्सिबल क्रिकेट. अगदी पहिल्या बॉलवर नामदेवने षटकार ठोकला, त्यानंतर मात्र अत्यंत संयमानं सेन्सिबल पद्धतीने सिंगल काढत आपला स्ट्राइक बदलला आणि उमर शेख सारख्या इन्फॉर्म बॅटरला संधी दिली. इथे उमर शेख यांच्याकडे जर आपण बघत असाल तर या अगोदर राज बोहरा चष्मा घालून खेळत होते या अगोदरच्या लढतीमध्ये, आणि आता या लढतीमध्ये जो सलामीवीर आला, राज बोहरा देखील सलामीला आले होते. याही सामन्यामध्ये सलामीला आले ते उमर हे देखील चष्मा घालून खेळत आहे. फुलटॉस पंच. एक चांगला पंच, चांगला ड्राइव्ह केलाय, सुरेख फाटका. 4. दाफलक या 4 धावींच्या मदतीनं 13. पहिल्या 3 बॉल मध्ये 13 धावा आल्यात भूषण 11 संघासाठी. उमर शेखच्या बॅट मध्ये हा एक जबरदस्त पंच आपण बघतोय. बॅकफुट पंच बघायला मिळाला. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, राईट मिडल ऑफ द बॅट. ऑनसाइडला खेळून काढलाय. पुन्हा एकदा चेंडू डीप मध्ये काऊ कॉर्नर सीमा रेषेजवळ ट्रॅव्हल करतोय. दोनही बॅटरचं कौतुक करावं लागेल. अखिलेश सारख्या भारतीय टेनिस क्रिकेट विश्वातील एक नामवंत गोलंदाजाला ज्या पद्धतीने ते फेस करताय, या दोन्ही बॅटरचं कौतुक असेल. छत्रपती शिवाजी महाराजांनी एका ठिकाणी म्हटलंय की विरोधकांना कधीही दुर्बल समजू नका, मात्र अधिक बलवान समजून त्यांना घाबरू देखील नका. अगदी त्याच पद्धतीने अखिलेश सारखा वेगवान गोलंदाज समोर असताना त्याला घाबरत नाहीये. मात्र एक खराब स्ट्रोक सिलेक्शन नामदेव गुलूम कडनं आणि कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये बॅट्समन झेलबाद.
थँक्यू, धन्यवाद. धावफलक जर आपण बघत असाल पहिल्या विकेटचं पतन होत आहे 1 षटकाच्या समाप्तीनंतर. धावफलक 14. या दरम्यान महत्त्वाचं आगमन झालंय. अगदी प्रिंट मीडियातील एक महत्त्वाचं मोठं नाव, दैनिक साप्ताहिकचे मुख्य संपादक सन्माननीय एरंडे सर आगमन झाले. सर वेलकम, मनपूर्वक आपलं स्वागत. सन्माननीय रवींद्र एरंडे सर आणि सन्मान युगचे सन्माननीय प्रतिनिधी श्री बकरे सर, आपलं देखील स्वागत असेल. या आमच्या दैनिक साप्ताहिक सन्मान ग्रुप सन्मान युगचे मुख्य एडिटर संपादक रवींद्र एरंडे सर आणि प्रतिनिधी बकरे साहेब, आपलं स्वागत. सन्माननीय निलेशजी जोशी, आपलं देखील मनपूर्वक स्वागत असेल, वेलकम. पहिल्या षटकाची ते समाप्ती होईल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचेल 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 15 धावा. पहिल्या 3 चेंडूमध्ये 13 धावा होत्या. त्यानंतर पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध करत असताना अखिलेश यांनी चांगली गोलंदाजी केली आणि नामदेव गुलूम सारख्या आयकॉन खेळाडूला त्यांनी बाद करत माघारी पाठवलं आणि पहिल्या 3 चेंडूमध्ये 13 धावा आल्या. त्यानंतरच्या 3 चेंडूमध्ये फक्त 2 धावा खर्च करत असताना 1 विकेट देखील मिळवलाय. पहिल्या षटकाची समाप्ती, धावफलक 15. गोलंदाज आलेत आता, अनिश खान आलेत. अनिश खान, अनिश खान अगदी लेदर बॉल क्रिकेट असेल, टेनिस बॉल क्रिकेट असेल, या क्रिकेटच्या दोनही फॉर्मॅटमधील एक चांगला खेळाडू. अनिश या अगोदरच्या लीग मॅचेस खेळामध्ये देखील चांगली कामगिरी ॲज अ बॉलर, ॲज अ बॅट्समन म्हणून चांगली राहिली आहे, अव्वल दर्जाची राहिली आहे ती अनिश खान यांची. तर आजच्या महत्त्वाच्या लढतीमध्ये नॉकआउट फेरीमध्ये कशा पद्धतीची कामगिरी अनिश करत आहे हे बघणं फार महत्त्वाचं असेल. समोर आपण बघताय पुन्हा एकदा उमर शेख आलेत. नवीन बॅट्समन नामदेव गुलूम यांची जागा घ्यायला आलेत ते नॉन स्ट्रायकिंग एंडला. महेश, चांगला बॉल यावेळेस अक्रॉस द लाईन खेळलाय, खाली क्षेत्र निवडलंय, ऑन साईडला चेंडू ट्रॅव्हल करतोय. अखिलेश अगदी वेगानं आलेत. आमचे सन्मान युगचे सन्माननीय संपादक रवींद्र एरंडे सर, प्रिंट मीडियामधील एक मोठं नाव, एक निर्भीड, निष्पक्ष आणि ज्येष्ठ पत्रकार म्हणून चांगलं काम संपूर्ण आपल्या पत्रकारितेच्या हयातीमध्ये राहिलंय एरंडे सरांचं. तर आपल्या पुढील वाटचालीसाठी देखील खूप साऱ्या शुभेच्छा एरंडे सर. अनिश ओव्हर द विकेट. एज मात्र आहे तिथे, क्षेत्ररक्षक आहे. फंबल आणि चुकीचा फायदा उचलत असताना उमर यांच्या बॅटमध्ये ही सिंगल आहे. ते धावफलक जाऊन पोहोचेल 18. उमर शेख याविषयी आपण चर्चा करत होतो, चष्मा घालून खेळत असतात. भारतीय क्रिकेट विश्व असेल किंवा आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्वामध्ये अनेक खेळाडू चष्मा घालून खेळायचे. अगदी सुरुवातीला नरेंद्र हिरवाणी, त्यानंतर माईक स्मिथ असेल इंग्लंडचा बॅट्समन, कर्णधार डेव्हिड स्टील, दिलीप दोशी, डॅनियल विक्टोरी, यानंतर वीरेंद्र सहवाग देखील सुरुवातीच्या काळामध्ये चष्मा घालून खेळायचे. काही काळानंतर त्यांनी लेन्स वापरायला सुरुवात केली. पाकिस्तानचे एक मोठे खेळाडू होते, अगदी त्यांना एशियन ब्रॅडमन देखील म्हटलं जायचं. ते पाकिस्तानचे खेळाडू झहीर अब्बास हे देखील चष्मा घालून खेळायचे, एशियन ब्रॅडमन त्यांना म्हटलं जायचं. त्यानंतर अनिल कुंबळे, जॉब वॉयकॉट, क्लाइव्ह लाईड यासारखे अनेक स्टार खेळाडू जे सुरुवातीच्या काळात चष्मा घालायचे, मात्र ठराविक कालांतराने लेन्स आल्यात, लेन्सचा वापर करायला लागलेत. चांगला बॉल. ओहो, इथे टप्पा अचूक, दिशा मात्र चुकते आणि मुख्य पंच पुण्याचे निक्सन यांच्या माध्यमातून हा व्हाईट बॉलचा इशारा. एक अवंतर धाव मिळेल आणि या अवंतर धावेच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 1.3 षटकानंतर 1 गडी बाद, 20 धावा. या दरम्यान शॉर्ट दरम्यान रिझन मध्ये पुन्हा एकदा फंबल बघायला मिळत आहे. अगदी विकेटच्या मागच्या बाजूला थोडंसं खराब क्षेत्ररक्षण होतंय MSS संघाचं. त्या मिस्टेक्स कमी कराव्या लागतील.
अतिरिक्त धाव असेल, धाव फलक 1 ने पुढे जाईल. 21 या दरम्यान अत्यंत महत्वाचं शुभ आगमन मैदानावर झालंय. ओ यावेळेस बॅक ऑफ द लेन टप्पा पडल्यानंतर चेंडू अनपेक्षित उसळी घेतोय. एक्स्ट्रा बाउन्स बघायला मिळाला. कट करण्याचा प्रयत्न होता, पंचांकडनं फेअर डिलिव्हरी ठरवली गेली. चांगला बॉल यावेळेस अनिशकडनं. लेदर बॉल क्रिकेट जर आपण बघत असेल तर लेदर बॉल क्रिकेट फॉर्मॅटमधील खेळाडू सातत्यानं गोलंदाज या पद्धतीची गोलंदाजी हाफ ट्रॅकर आखूट टप्प्याचा मारा करत असतात. तर आगमन होत आहे आमचे BBL संघाचे संघ मालक सन्माननीय विकीबाई लोंढे आणि त्यांचे अगदी जवळचे विश्वासू सहकारी ज्वाला प्रसाद या दोनही मान्यवरांचं मी सातपूर प्रीमियर लीग आयोजन समितीच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो. बॅक ऑफ द लेन ऑन साइडला पूल केलाय, तगडा प्रहार. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार 6. धावफलक जर आपण बघत असाल टीम भूषण 11 2 षटकानंतर 1 गडीबाद 27 धावा, तब्बल 13.50 या सरासरीने धावफलकावर धावा लागताय 27. मी विनंती करेल की घाई करा, वेळ वाया घालू नका, थोडासा खेळ स्पीडअप करा. गोलंदाज शादाब आलेत. समालोचन कक्षामध्ये आमचे गेस्ट पाहुणे पंच नितीनजी वेताळ सर उपस्थित आहेत. चला घाई करा प्लीज. शादाब बॉलिंग ट्रॅकवर. ओ चांगला चेंडू, फ्लाइट डिलिव्हरी, खोलवर टप्प्याचा हा चेंडू होता. महेशकडनं सेन्सिबल पद्धतीने स्ट्रोक खेळला गेला. अक्षरशः स्ट्रोकला खोदून काढावा लागला, इतका डीप हा चेंडू डिलिव्हर केला गेला. चांगला बॉल यावेळेस गोलंदाज शादाब कडनं. अच्छी गेंदबाजी यहाँ पर गेंदबाज शादाब की तरफ से. डाव्या हाताचा गोलंदाज, डाव्या हाताचा फिरकी पडू. अगदी उमर शेख विरुद्ध शादाब हे बॅटल विकेटच्या आतमध्ये. ओ चांगला बॉल, क्या बात आहे. एक अप्रतिम डिलिव्हरी, पे अँड मिस. अगदी समोरच्या बाजूला चेंडू इथे पिच केलाय. टप्पा पडल्यानंतर चेंडू हरकत घेतोय की चेंडू इतका वळाला की बॅट्समन उमरला देखील नाही कळाला. चांगला बॉल. ओ स्लॉट मध्ये होता, तगडा प्रहार आणि चेंडूला फेकून दिलंय मैदानाच्या बाहेर. दोन 2.3 षटकानंतर टीम भूषण 11 34 धावा. 34 धावा. उमर शेखच्या बॅटमधून आलेला हा मॅक्झिमम हिट. येस, इट्स चेक करायचं आहे. ओके, षटकार आहे की नाही हे तपासायचं आहे. ओके, एक मिनिट.
एक मिनिट, फायनल डिसिजन सर. येस येस येस, मुख्य पंचांचा इशारा येतोय, हा चौकार आहे. नाही, अंपायर्सने दिलंय ना. एक मिनिट सर, प्रेक्षकांना विचारा सर, त्यांचा संघ मालक विचारताय. भूषण भाऊ, अंपायरने दिलंय डिसिजन. चलो थँक्यू. येस येस, 1 बाउन्स 4 रन्स, 32 धावा. येस, बबलू भाऊ घुले, आपलं मनपूर्वक स्वागत. या दरम्यान बॅकफूटला गेले, ऑन साइडला लॉफ्ट केलाय, खाली क्षेत्रामध्ये जाऊन चेंडू लँड होतोय. अगदी हसनैन अन्सारी, त्यानंतर गोलंदाज शादाब, असे 4 खेळाडू चेंडू पकडण्यासाठी तिथे धावलेत. धावफलक या 2 धावांच्या मदतीने 34 धावा. चांगला बॉल. या दरम्यान गुडलेन स्पॉटवर चेंडूला पिच केलंय. टप्पा पडल्यानंतर चेंडू वळण घेतोय, आपल्या फिरकीचा वापर केला जातोय शादाब कडनं. योग्य टप्प्यावर चेंडूला पिच केलं जातंय. तुम्ही जर फिरकीपटू असाल तर थोडं बॅट्समनच्या थोड्याशा अलीकडच्या जागेमध्ये, अगदी मागच्या बाजूला चेंडूला पिच केलं तर निश्चितच तुम्हाला सक्सेस मिळू शकेल, एलिमिनेशन मिळू शकेल. चांगला बॉल यावेळेस. यावेळेस पुन्हा एकदा फुलर लेंथ डिलिव्हरी, हेलिकॉप्टर आकाशात उडावलंय आणि लँड झालंय ते खेळाडूच्या हातामध्ये जाऊन विकेटचं पतन. बॅट्समन आउट. या दरम्यान थोडीशी खराब सुरुवात यावेळेस षटकाची. धावफलक 35. इस्मामुल खान बॉलिंग ट्रॅकवर. इस्मामुल खान आलेत. फुलटॉस बॉल, तगडा प्रहार, षटकार. धावफलक पुढे जातोय. येथे एसपीएन न्यूजचे सन्माननीय पत्रकार संपादक सन्माननीय शशिकांत निर्मळ सर आपलं देखील इथे मैदानावर
मनपूर्वक स्वागत असेल. सन्मान्य निर्मळ सर, यावेळेस स्लॉट मध्ये चेंडू होता, तगडा प्रहार बघायला मिळाला. अखिलेश धावताय मात्र प्रयत्न पडताय कमी आणि चेंडू सरळ जातोय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. धावफलक या चौकाराच्या मदतीने 45 धावा इथे धावफलकावर लागताय. 3.2 षटकाचा खेळ पूर्ण झालाय. या दरम्यान मिस टाइम स्ट्रोक मात्र ऑन साइडला चेंडू ट्रॅव्हल करतोय मिड विकेट क्षेत्रामध्ये. फंबाल मात्र रिले पद्धतीचं क्षेत्ररक्षण देखील बघायला मिळालं. आपल्या सहकार्याला बॅकअप देत असताना अनिश यांच्याकडनं चेंडूला स्टॉप केला गेला सीमा रेषेलगत. या 2 धावांच्या मदतीनं धावफलक पुढे जाईल. 47 धावा इथे धावफलकावर लागताय 3.3 षटकानंतर. Oh, it's a non-playable delivery. It's a wide ball. इथे रिव्ह्यू घेतला जातोय. पुन्हा एकदा मी सूचना करेल की दोन्ही इनिंग मिळून फक्त एक रिव्ह्यू असेल. सन्मान्य किरणजी पाटोळे सर, आपलं मुख्य मंचावर मनपूर्वक स्वागत. SPN न्यूजचे सन्मान्य निर्भीड निष्पक्ष पत्रकार श्री शशिकांतजी निर्मळ सर, अगदी आवाज नाशिकचा या टॅगलाईन सोबत त्यांचं काम चाललंय. चांगल्या पद्धतीची पत्रकारिता, एक विश्वासू पत्रकारिता त्यांच्या माध्यमातून बघायला मिळते. आणि निर्णय येतोय, डिसिजन येतोय, इट्स अ वाईट बॉल. आणि इथे जो रिव्ह्यू होता येस MSS संघाचा, तो इथे रिव्ह्यू मात्र इथे लॉस्ट होतोय. एक मात्र रिव्ह्यू असेल तो इथे मात्र नष्ट होतोय. धावफलक 50.
रोहित काळे, सिद्धेश वाघ दोघांचंही स्वागत असेल. चला मैदानाच्या आतमध्ये लवकरात लवकर पोहोचा, क्षेत्ररक्षण सेट करा. चला लवकर, सलामी बल्लेबाज. चला लवकर, आणखी भरपूर मॅचेस खेळवायचे. चला पुढच्या सामन्याचा कॉल असेल, टॉस साठी आपण यायचंय. सर एव्हेंजर्स कॅप्टन या, मोरे सर आणि जाणता राजा कॅप्टन या प्लीज. सर एव्हेंजर्स कृष्णा शिंदे सर आणि जाणता राजा कॅप्टन या. ईश्वर, अच्छा आयकॉन खेळाडू सौरभ भगत सर सॉरी हा. या दरम्यान मुख्य मंचावर अत्यंत महत्त्वाचं शुभ आगमन झालंय. भारतीय जनता पार्टीचे शहर पदाधिकारी सन्मान्य नारायणजी जाधव साहेब, आपलं स्वागत. अगदी अनोख्या स्टाईलमध्ये त्यांचं आगमन झालंय, एकदम काऊबॉय प्रमाणे. तर जाधव साहेब, आपल्याला विनंती असेल पुढच्या सामन्याची नाणेफेक आपण आपल्या शुभ हस्ते करावी, आपल्याला विनंती. या कृष्णा शिंदे सर, सौरभ भगत या मान्यवर आहेत. पहिला बॉल, 51 धावांचं 51 धावांचं टार्गेट घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरलेला टीम MSS संघाचे सलामी बल्लेबाज आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. बॉलिंग ट्रॅकवर आदिवासी एक्सप्रेस या नावाने ओळखला जाणारा नामदेव गुलूम इथे सलामीला आपण बघताय, स्ट्राईक घेत आहे. बॅट्समन सुशील शर्मा अगदी स्लॉट मध्ये बॅक टू द बॉलर खेळून काढलाय, चांगलं कलेक्शन. वा, अगदी इथे भूषण संघाचे पाठीराखे, समर्थक, फॅन्स फार मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. तर आमच्या प्रत्येक भूषण 11 संघाच्या पाठीराख्याचं मनपूर्वक स्वागत असेल. येस सर 11 या संघानं नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि बॉलिंग गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. जाणता राजा संघाला इथे बॅटिंग साठी इन्व्हाइट केलंय. चांगला स्ट्रोक, वेगानं चेंडू ट्रॅव्हल करतोय आणि येतोय खणखणीत चौकार. सुशील शर्माच्या बॅट मधनं हा चौकार येतोय. अगदी बिटवीन द गॅप खेळून काढलाय. कव्हर पॉइंट, कव्हरच्या मधनं अगदी वेगानं, वाऱ्याच्या वेगानं, बंदुकीतल्या निघालेल्या गोळीप्रमाणे अगदी वेगानं सरळ सीमारेषेच्या बाहेर
बॉल जातोय, चौकार येतोय. इनफिल्डचा फायदा सर्कलचा फायदा उचलला जातोय, पॉवर प्लेचा फायदा घेतला जातोय. मिस टाइम स्ट्रोक, हवेत बॉल आणि इथे विकेटचं पतन होत आहे. चला बॅट्समन चला लवकर. चला बॅट्समन चला लवकर. हसनैन अन्सारी आलेत. अगदी त्यांच्या मित्र मेळ्यामध्ये क्रिकेट विश्वामध्ये छोटू या नावाने देखील त्यांना ओळखलं जातं. छोटू अन्सारी. पहिला धक्का बसतोय टीम MSS संघाला. मोहम्मद शमीम शेख या संघाला पहिला धक्का बसतोय. छोटू अन्सारी मैदानाच्या आतमध्ये पोहोचताय. गोलंदाज नामदेव गुलूम पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध करताय. ॲज अ आयकॉन म्हणून भूषण 11 संघाकडनं चांगली कामगिरी या संपूर्ण स्पर्धेत राहिली आहे नामदेव गुलूम यांची. एक अर्धशतक देखील आपल्या बॅटच्या माध्यमातून इथे पटकावलंय आणि रोहित परब यांच्या माध्यमातून एक युनिक परांडा ब्रँडची बॅट देखील त्यांना मिळाली आहे रोहित परब यांच्याकडनं. एक चांगली कामगिरी. तर दुसऱ्या बाजूला छोटू अन्सारी आले तर एक नावाजलेले बॅटर फलंदाज डाव्या हाताचे. धावफलक 4. पहिल्या 4 चेंडू नंतर या पॉवर प्ले मधील पहिल्या षटकात 2 खेळाडू डीप मध्ये आपण बघू शकाल. छोटू अन्सारीसाठी एक काऊ कॉर्नर स्वतः भूषण संघमालक तिथे उपस्थित आहे. तर एक वाईडिश लॉंग ऑफ या पद्धतीचे 2 खेळाडू सीमा रेषेलगत सेट केलेत. छोटू या सामन्यातला पहिला चेंडू फेस करतील. फुल टॉस ड्राइव्ह केला, सुंदर फटका, क्रॅकिंग कव्हर ड्राइव्ह. इट्स अ 4 रन्स. काय जबरदस्त अकाउंट ओपन करताय, सुरुवात करताय. अगदी फुल फेस ऑफ द बॅट, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. फुल टॉस चेंडू होता मात्र कुठल्याही प्रकारचा खराब स्ट्रोक त्यांनी खेळला नाही. सरळ बॅटने चेंडूला कव्हर च्या क्षेत्रामध्ये ड्राइव्ह केलाय. सुंदर फटका. अगदी लेदर बॉल क्रिकेटचा फील देणारा एक सुंदर कव्हर ड्राइव्ह. धावफलक 8. आणखी एक फुल टॉस चेंडू मात्र आहे तिथे कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये. उमर शेख चेंडूला अडवताय. सिंगल येते छोटू अन्सारीच्या बॅट मधनं. पहिल्या षटकाची इथे समाप्ती होईल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीम MSS 1 गडी बाद, 9 धावा. इथे प्राइज येत है छोटू अंसारी आपके लिए. मुंबई लॉयंस संघ के टीम ओनर सम्मानिया विशाल भाई शाह, इनके तरफ से छोटू अंसारी आपके लिए प्राइज अनाउंस किया जाता है. 4 चौकारांची हॅट्रिक किंवा षटकारांची हॅट्रिक जर आपण करत असाल तर तुमच्यासाठी मुंबई लॉयंस संघाचे ओनर संघमालक विशालजी शाह सरांकडनं 1001 रुपये. चौकार षटकार एकत्रित जरी येत असेल तरीही तुम्हाला 1001 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. बॉलिंग ट्रॅकवर ऋषी आलेत, ऋषी पुंडे आलेत. स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. चांगला बॉल यावेळेस स्लोअर वन बघायला मिळाला. गतीमध्ये बदल केला गेला. धीम्या गतीचा फसवा चेंडू. पहिलाच बॉल यावेळेस अगदी वेगळ्या पद्धतीने डिलिव्हर केला गेला. व्हेरिएशन अगदी सरप्राईज केलं छोटू अन्सारीला.
चांगली सुरुवात ऋषीकडनं आपल्या षटकाची केली जाते. छोटू अन्सारी यांच्यासाठी प्राइज असेल, मी पुन्हा एकदा अनाऊन्स करेल. मुंबई लॉयन्स संघाचे ओनर सन्माननीय विशालजी शाह सर यांच्या वतीनं चौकारांची हॅट्रिक, षटकारांची हॅट्रिक किंवा मिक्स मारत असतील चौकार षटकार तरीही 1001 रुपये. मिस्टाइम स्ट्रोक समोरच्या बाजूला अगदी ट्रॅव्हल करतोय बॉल. लॉगन क्षेत्रामध्ये चेंडूला स्टॉप केलं गेलं. छोटूच्या बॅटमध्ये ही सिंगल येते. धाफलक 1 ने पुढे जाईल. 51 धावांचा पाठलाग करायचा असताना टीम MSS संघ 1.2 षटकानंतर 1 गडी बाद 10 धावा. हसनैन अन्सारी आणि अखिलेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. टीम MSS संघ मोहम्मद शमीम शेख यांची ही टीम MSS, तर दुसऱ्या बाजूला भूषण भालेराव, राकेश पुराणे यांचा संघ टीम भूषण 11. यावेळेस शॉटम पूल केलाय. अखिलेशच्या बॅटमधनं डीपमध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. थोडंसं फंबल, मात्र लगेचच स्वतःला सावरलंय. चांगला रिटर्न देखील गोलंदाज ऋषीच्या दिशेने. अखिलेशच्या बॅटमधनं ही सिंगल येते. 4 षटकांची ही लढत. 4 षटकांच्या मध्ये 24 बॉलमध्ये तुम्हाला 51 धावा करायच्या. दुसरं षटक प्रगतीपथावर. अखिलेश आणि छोटू अन्सारी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. बॉलिंग ट्रॅकवर एक प्रतिभावंत गोलंदाज ऋषी यांना आपण बॉलिंग ट्रॅकवर बघू शकाल. अखिलेश ही आपल्या वेगवान गोलंदाजीसाठी ओळखले जातात, मात्र चांगल्या दर्जाची बॅटिंग देखील ते करतात. मिस्टर स्ट्रोक ऑन साइडला चेंडू ट्रॅव्हल करतोय. काऊ कॉर्नर सीमारेषेजवळ क्षेत्ररक्षक अगदी वेगानं आले. चांगलं कलेक्शन बघायला मिळालं. अगदी वेगानं येत असताना त्याच वेगानं चेंडूला पिक देखील केलंय. सिंगल येते. याही चेंडूवर अगदी या पद्धतीने धावा येत असतील तर निश्चितच पुढच्या 2 षटकामध्ये मात्र निश्चितच तुम्हाला मोठी फटकेबाजी करावी लागेल. दबाव MSS संघावर बघायला मिळेल. हा दबाव जर तुम्हाला कमी करायचा असेल तर निश्चितच या षटकामध्ये काही मोठे स्ट्रोक्स तुम्हाला खेळावे लागतील. धाफलक 11 1.3 षटकानंतर. समीकरण आता 15 बॉल 40 रन. 15 बॉल 40 रन. एक 1.5 षटकानंतर धाफलक 12 आणि आता समीकरण बनते 13 बॉल 39 रन. तेरा बॉल 39. चांगला चेंडू यावेळेस ऋषीकडनं. अगदी अखिलेश सारख्या एक अनुभवी गोलंदाजाला त्याच्याच भाषेत उत्तर दिलं जात आहे. स्लोअर वन बघायला मिळाला. व्हेरिएशन्स, वैविध्यपूर्ण गोलंदाजी. अगदी याही चेंडूवर आक्रमण करण्याचा प्रयत्न होता, मात्र एलिमिनेशन इथंही मिळू शकलं नाही. यश इथंही मिळू शकलं नाही. आणि सलग 2 बॉल डॉट येत आहे. समीकरण आता बनेल शेवटचे 2 षटक, शेवटचे 12 बॉल आणि धावा करायच्या त्या 39 धावा. 12 बॉल 39 रन. DJ
शेवटचे 2 षटकं शिल्लक, 12 बॉल शिल्लक, धावा करायच्या त्या 39. बॉलिंग ट्रॅकवर डाव्या हाताचे गोलंदाज दौलत कुडी आलेत. दौलत कुडी समोर छोटू अन्सारी. लॉफ्ट केलाय समोर. ओ हो, जेल टिपला जातोय. दौलत साठी महेश जाधव. हा महेश जाधव ना. खोलवा टप्प्याचा हा चेंडू होता. दौलत कुडी यानंतर विकेट घेत असतील तर आमचे महेश जाधव साहेब, बरोबर ना? महेशजी जाधव साहेब यांनी यांच्याकडनं प्रत्येक विकेटसाठी 1001 रुपये. जितू पाटील सर, आपलंही स्वागत असेल. वेलकम. प्रत्येक विकेटसाठी दौलत कुडी तुमच्या प्रत्येक विकेटसाठी 1001 रुपये सन्माननीय इथे महेशजी जाधव साहेबांच्या वतीने जाहीर केले जात आहे. आता समीकरण बनतं या मॅचचं. 10 बॉल 38 रन. अखिलेश आहे स्ट्रायकिंग एंड, आपण बघू शकाल. कोलवा टप्प्याचा हा चेंडू होता. अखिलेश कडनं ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. समोरच्या बाजूला चेंडू कार्पेटच्या मदतीने ट्रॅव्हल होतोय. सिंगल येते. आता वेगवान फटकेबाजी करावी लागेल. मोठे स्ट्रोक्स खेळावे लागतील. अनिश आलेत. अनिश खान. ओ तगडा प्रहार. अनिश खान. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. मिस्टाइम स्ट्रोक. इथे प्रॉपर कनेक्शन नाहीये. अगदी ब्लॉक होल मध्ये चेंडूला पिच केलंय. खोलवा टप्प्याचा हा चेंडू होता. कलेक्शन प्रॉपर नाहीये, मात्र सिंगल येथे. खोलवा इकडे खाली क्षेत्र कव्हर मिड विकेट रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. सिंगल येथे. आता धाव संख्या 1 ने पुढे जाईल. 2 गडी बाद 21. आणि आता समीकरण बनतंय 7 बॉल 30 धावा. 7 बॉल 30 रन. अखिलेश आहे तिथे स्ट्रायकिंग एंड. ओहो, मजबूत प्रहार, मात्र जेल टिपला जातोय.
इथे अखिलेश आयकॉन खेळाडू बाद झालेत. सीमारेषेजवळ बाउंड्री लाईनवर महेशकडनं चांगला झेल टिपला जातोय महेश झालटे. आणि शेवटचे 6 चेंडू शिल्लक, धावा करायच्या त्या 30 धावा. 6 गेंदे 30 रन महेशजी जाधव यांच्याकडनं. ओ फुलटॉस, चेंडूला फेकलंय मैदानाच्या बाहेर. यस यस यस, मुख्य पंच स्क्वेअर लेग पंचांकडनं इथे हा नो बॉल तपासला जाईल. अंपायर कॉल सर. यस थँक्यू. हा निर्णय तपासला जाईल. 6 चेंडूमध्ये 30 धावांची आवश्यकता असताना इथे हा पहिल्या बॉलवर अनिश खानच्या बॅटमध्ये षटकार येतोय. एक चांगली सुरुवात षटकाची होते अनिश खान कडनं. हा बॉल अत्यंत महत्वाचा असेल. हा पंचांचा निर्णय अतिशय महत्वाचा असेल. आमचे तिसरे पंच हा निर्णय इथे तपासताय. त्यांचा कॉल आल्यानंतर मी माझ्या इट्स अ फेअर डिलिव्हरी. यस, षटकार. या सचिन मराठे सर, वेलकम. क्या बात आहे. धन्यवाद सचिनजी मराठे सर. सचिन मराठे सरांच्या माध्यमातून माझ्यासाठी देखील प्राइज येत आहे. थँक्यू. यावेळेस धाव फलक 28, 3 गडीवाद 28. ओ लॉफ्ट केलाय, फटका फसलाय. खाली क्षेत्रमध्ये जाऊन चेंडू लँड होतोय नोमॅन्स एरियामध्ये. आणि बॅटमध्ये या 2 धावा येतील. आता समीकरण बनेल शेवटचे 4 बॉल आणि धावा करायच्या त्या आता 21 धावा. कालची लढत जर आपण आठवत असाल तर शेवटच्या 5-6 बॉलमध्ये 30 धावा लागत होत्या बीबीएल संघाला. त्या आठवडी आता ताजा होत आहे. 4 बॉल 21 रन. इथे इट्स अ व्हाईट बॉल, इट्स अ नॉन प्लेबल डिलिव्हरी. एक अंतर धाव मिळेल. आता समीकरण बनेल शेवटचे 4 बॉल आणि 20 रन. सामना अजून संपला नाहीये मित्रांनो. ओ चांगला बॉल, चांगला बॉल. या षटकातला सर्वात चांगला चेंडू गोविंद नेहरे यांच्याकडनं, गोटूभाऊ यांच्याकडनं. अगदी टप्पा पडल्यानंतर चेंडू एक्स्ट्रा बाउन्स देखील बघायला मिळाला. अनपेक्षित उसळी बघायला मिळाली. विकेटच्या मागच्या बाजूला नामदेवकडनं चांगलं कलेक्शन देखील केलं गेलं. समोर खेळलाय भूषण भालेराव. ओ इथे चूक होते आणि चेंडू सरळ सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावा. शेवटचे 2 बॉल आणि 16 रन. ऋषी पुंडे सर्कलच्या आतमध्ये फील्ड करताय. 2 बॉल 16. ओ उचललाय मात्र महेश झालटे. आणखी एक सुरेख झेल. बॅट्समन आउट. शेवटचा बॉल आणि या पद्धतीने हा सामना इथे पूर्ण होतोय.
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. या दरम्यान अत्यंत महत्त्वाचं शुभ आगमन इथे मंचावर होतोय. आमचे भाजपाचे मान्यवर पदाधिकारी सन्माननीय निलेशजी जोशी साहेब आणि सन्माननीय भगवानजी काकड साहेब या दोनही मान्यवरांचं मंचावर आगमन झालंय. सुपर 8 मध्ये हा दुसरा सामना जिंकलाय तो भूषण 11 संघानं आणि सातपूर प्रीमियर लीगच्या सेमीफायनलमध्ये पोहोचणारा दुसरा संघ ठरलाय तो टीम भूषण 11. अभिनंदन. यानंतर चला सर एव्हेंजर्स संघ मैदान